अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसद भवनात 2025-26चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला। हा अर्थसंकल्प सादर करण्याची त्यांची ही 8वी वेळ ठरली। यामध्ये त्यांनी इतर क्षेत्रातील योजनांसह पर्यटन व्यवसायाला चालना देणाऱ्या योजनांचीही घोषणा केली। यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अंतर्भाव आहे तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तर अर्थसंकल्पाचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने सर्व राज्यांच्या सक्रिय सहभागासह देशभरातील 50 नवीन पर्यटन स्थळे विकसित करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केल्या आहेत। या उपक्रमांचा उद्देश पर्यटनाला चालना देणं आणि या क्षेत्रात रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करणं आहे। तसंच रोजगाराभिमुख वाढीसाठी आतिथ्य व्यवस्थापन संस्थांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित केले जाणार असून प्रवास आणि कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी तसंच होमस्टे उभारण्यासाठी सरकार पैसे देणार आहे। या व्यतिरिक्त भगवान बुद्धांच्या संबंधित जागांचा विकास करण्यात येणार असून धार्मिक स्थानावरील पर्यटन वाढवण्यास भर देणार अशी घोषणाही करण्यात आली आहे। तसंच व्हिसा शुल्क माफ करून ई-व्हिसाचा आणखीन विस्तार केला जाणार आहे। या व्यतिरिक्त वैद्यकीय पर्यटनाची व्याप्ती वाढवणार असून आरोग्य लाभांना प्रोत्साहन दिलं जाईल। तर संशोधन, विकास आणि नवोन्मेषासाठी 20,000 कोटी रुपये बजेट असणार आहे। या पर्यटन उपक्रमांना पूरक म्हणून केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सुधारित उडान योजना देखील सादर केली। याद्वारे पुढील दशकात 120 नवीन स्थळे जोडून आणि 4 कोटी अतिरिक्त प्रवाशांना घेऊन प्रादेशिक संपर्क वाढवण्यात येणार आहे। ही योजना डोंगराळ आणि ईशान्य जिल्ह्यांमध्ये हेलिपॅड आणि लहान विमानतळ विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करेल, ज्यामुळे दुर्गम प्रदेशही अधिक चांगल्या प्रकारे जोडले जातील याची खात्री केली जाईल। अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की बिहारमधील वाढते विमान वाहतुकीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्यात ग्रीनफील्ड विमानतळ उभारले जातील। हे विमानतळ पाटणा विमानतळाच्या विद्यमान क्षमतेला पूरक ठरेल। तसंच यामुळे बिहारमध्ये ग्राउंडफील्ड विमानतळाचा विकास होण्यास मदत होणार असून बिहारच्या आर्थिक विकासाला पाठिंबा देण्यासाठी हवाई पायाभूत सुविधा अधिक मजबूत होतील। ही योजना डोंगराळ आणि ईशान्य प्रादेशिक जिल्ह्यातील हेलिपॅड आणि लहान विमानतळांना देखील मदत करेल असा विश्वास अर्थमंत्री सीतारामन यांनी व्यक्त केला आहे। शेवटी या धाडसी पावलामागचं सरकारचं प्राथमिक उद्दिष्ट केवळ प्रवास सुलभ करणं नाही, तर येत्या काही वर्षात भारताची आर्थिक वाढ घडवून आणणं याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे। हे उपक्रम भारताचे जागतिक पर्यटन केंद्र बनण्याच्या दिशेने एक परिवर्तनकारी पाऊल ठरेल, ज्यामध्ये देशातील आणि परदेशातील दोन्ही प्रवाशांसाठी अधिक कनेक्टिव्हिटी आणि संधी आहेत। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।